माझं नाव शालिनी सुरेश श्रीराम आहे. माझा नवराचा सुरेश कृष्णा श्रीराम आहे. 5 वर्ष पहिला घटना झालते, आप मर्डर केलते माझा नवराचा. तेच केस वापस घ्या म्हणून त्याने अजून एकट्याला बघून जिमला येऊन जाताना मारले. त्याने कोण मारलंय? बसप्पा अण्णा रेड्डी त्यांच्या मुलं मारले. कुठे झाली घटना? इथं माधव नगर मध्ये. कशामुळे झाली? पहिलाच होतं कुन्नस, त्यासाठी त्याने मारले. पहिला भांडण झालत आमचं. नाही काय डुक्कर साठी झालत. आमचा डुक्कर पाळत होता मी, तेव्हा भांडण झालत. मी डुक्कर विकून आता आम्ही करून खायला लागलो. मग तेच कुणास ठेवून मारलेत आमच्या नवऱ्याला. आप मर्डर केले 5 वर्ष खाली. मग ते केस केले आम्ही, त्यांचा सजा बसवायचा आता. सजा होते म्हणून यालाच कलस करायचं म्हणून एकट्याला बघून मारले त्याने. सकाळी किती वाजता घरातून निघाले होते? 8 वाजता. 8 वाजता. कुठे गेले होते? आता जिमला. अशोक चौक मध्ये जिम आहे बघा तिथं. अच्छा. कशाने मारण्यात आलेलं काय? कोयता आणि दगड घेऊन मारले. ते सगळं तिथंच आहे. तुम्हाला कधी माहिती मिळाली? मला 10 वाजायला तेव्हा माहित झालं. ते 8 वाजता जिमला गेले तर बाहेर येताना मारले. त्यांनी बाहेर बसले होते, त्यांनी यायचं म्हणून. त्याने आल्यावर मागणं येऊन मारले म्हणे. तुमचं नाव काय? गीता श्रीराम सुरेश श्रीराम. काय व्यवसाय करत होते तुमचे? झाडू होते, व्यवसाय करत होते. आता किती आहे त्यांच्याकडे? किती आहे घरामध्ये? कोण कोण आहे? 8 लेकरं आहेत. 8 लेकरं आहेत. हा. काय करते? काय नाही, आम्ही झाडू ते इकते. झाडू. कुठे राहणार तुम्ही? आम्ही मडीशी नीलमनगर मध्ये राहतो. काय मागणी काय आहे तुमच्या? त्याला सजवा बसवायचं आहे तेवढंच. आमचं लेकरा ते अनाथ झाले सर. कोण नाही आमचं. आम्हाला 8 लेकरं. सगळं सगळं येत झाले. लय बेंकर मारले. त्याला सजवा बसवायचे सर. घातले काय पण चेहरा दिसला तसं केले सर. त्यांना सजा बसवा सर. आम्ही सगळ्या लेमडीज चौकीला चौकी जेल रोड नाही तिकडे अजून एक आहे. तिथं आम्ही कंप्लेंट दिले, सगळं दिले. असं धमकी दिल्यावर कमिशनर साहेबला पण आम्ही अर्ज टाकले होते. असं मारायला आले नाही, धमकी द्यायला लागले म्हणून कमिशनर साहेबला पण अर्ज टाकले होते मी. कधी दिला होता? 1 तारीख 25 तारीख 1 महिना झाले सर. काय झाले नाही त्यांच्यावर जरा म्हणले त्यांनी धरले नाही. पण त्यांना अजून सलगर वस्ती मध्ये पण त्यांनी भांडण केले. ते आमच्या नवऱ्यावर विनाकारण नाव टाकले. त्याचा पण काय नाही, त्यांनी गेले नाही काय नाही. सगळं सबूत आहे आमच्याकडे. त्याने आमच्या घरातच आहे नवरा, सगळं सबूत आहे. तरी पण त्याचं नाव घातलंय आमच्या नवऱ्याचं. त्याने मारले म्हणून काय सांगितलं नाही. रोज जाते तसंच केले. रोज जाते जिमला, रोज जाते. मग सलगर वस्ती पोलीस स्टेशनला पण आम्ही अर्ज दिलो. त्यांनी पण काय धरले नाही. त्याने